हे मिश्रण इथे ॲड करायचं, छान असे पसरून घ्यायचे। वाव, तुम्ही पण असे हरभऱ्याचे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करून बघा। चवीला अप्रतिम लागतात आणि पौष्टिक पण असतात। लहान मुलांना पण तुम्ही हे देऊ शकता। जर लहान मुलं हरभरे खात नसेल तर ते तुम्ही इथे हे ट्राय करू शकता ही रेसिपी। चला तर मग अशी पौष्टिक थालीपीठ कसे बनवायचे वेळ न घालवता लगेच आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण इथे हरभऱ्याचे थालीपीठ बनवणार आहोत। मस्त अशी पौष्टिक थालीपीठ, चव तर अप्रतिम लागते। इथे मी हरभरे 6 तास भिजवून घेतलेले, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले। आता याचे थालीपीठ कसे बनवायचे चला आपण लगेच बघूया। आता इथे काय करायचे, सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरे ओतून घेणार आहोत। 2 वाट्या इथे मी हरभरे मिक्सरच्या भांड्यात इथे ॲड केलेलं आहे। इथे आता थोडंसं आलं, 4 आल्याचे तुकडे, थोडासा अर्धी कुडी लसूण हे आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। इथे थोडासा पुदिना ॲड केलेला आहे। तर इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि मिक्सरला हे फिरवून घेणार आहे। आता इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले, थोडंसं पाणी ॲड केलं होतं, असंच इथे मिक्सरला फिरवून घ्यायचं सेम। इथे आता पूर्ण ओतून घेतलेलं आहे। 1 कांदा इथे बारीक चिरून घेतला, तो पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे। 1 टोमॅटो इथे बारीक चिरून घेतला, तो पण याच्यामध्ये ॲड केला। कोथिंबीर थोडी बारीक चिरून टाकलेली आहे। त्यानंतर इथे मी बारीक अशी मेथी चिरून घेतलेली आहे, ती पण याच्यामध्ये ॲड करायची। तुम्ही कुठली पण पालेभाजी इथे टाकली तरी चालेल। इथे अर्धा चमचा हळद ॲड केली, त्यानंतर थोडेसे अर्धा चमचा जिरे, 1 चमचा इथे लाल तिखट ॲड केलेलं आहे, 1 चमचा इथे धणेपूड, चवीनुसार इथे मीठ टाकून घेऊया। इथे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्याचं वाटण इथे मी ॲड केलेलं आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। जेवढं साहित्य टाकलं ना ते छान याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। पूर्ण कोथिंबीर, मेथी, 1 चमचा इथे मी डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे, अजून 1 चमचा, 2 चमचे आपण इथे डाळीचं पीठ ॲड केलं। आता इथे थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे छान भिजवून घेणार आहोत। लागेल तसंच इथे पाणी मिक्स करणार आहे मी आणि छान भिजवून घेणार आहे। बघा इथे छान असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। 1-2 मिनटं छान फेटून घ्यायचं। हे बघा इथे छान मस्त असंच परफेक्ट बनवून घ्यायचं आहे। जास्त इथे पातळ पण नाही केलेलं आहे, जास्त इथे घट्ट पण नाही आहे। तुम्ही बघू शकता सेम असंच इथे हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। तुम्ही पण असे हरभऱ्याचे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करून बघा। चवीला अप्रतिम लागतात आणि पौष्टिक पण असतात। लहान मुलांना पण तुम्ही हे देऊ शकता। जर लहान मुलं हरभरे खात नसेल तर ते तुम्ही इथे हे ट्राय करू शकता ही रेसिपी। आता इथे पॅन ठेवलेला आहे, पॅन छान तापला ना त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचा तेल ॲड केलेलं आहे आणि छान पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपण हे मिश्रण इथे ॲड करायचं आणि तुम्हाला ज्या साईज हवी थालीपीठची ती त्या साईजचे तुम्ही इथे थालीपीठ करून घ्यायचे, जे या पॅनमध्ये सोडायचे, छान असे पसरून घ्यायचे। इथे मी लहान नाही मोठेच साईजचे करून घेतलेले। आता इथे 1 मिनिट आपण हे छान होऊन द्यायचे, ह्याला काहीच करायचं नाही आहे। आणि तुम्ही असे हरभऱ्याचे थालीपीठ बनवून बघा, पौष्टिक आहे। लहान मुलांना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्ही जर हे मुलांच्या डब्याला पण देऊ शकता। हे आपण चेक करूया सावकाश असा सर्व बाजूने आधी आहे ना सुट्ट करून घ्यायचं हे थालीपीठ आणि त्यानंतर सावकाश। वाव, तुम्ही बघू शकता कलर, ते कलर बघू शकता, चवीला अप्रतिम लागतात। नक्की ट्राय करा तुम्ही। आणि मी पुन्हा एकदा सांगते, अतिशय याची चव भन्नाट आहे आणि पौष्टिक आहे। तुम्हाला जर संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे
थालीपीठ बनवू शकता किंवा नाश्त्याला पण हे बनवू शकता. जसे आपण आता इथे 1-2 मिनटं हे छान होऊन दिले ना, तुम्ही कलर बघू शकता. तसेच आता आपण हे छान 1-2 मिनटं खालची साईड पण होऊन द्यायची आहे. आता आपण हे चेक करूया झालं का. हे बघा छान मस्त इथे खालची साईड पण छान भाजल्या गेलेली आहे. छान प्रेस करत करत हे भाजून घ्यायचं आहे. खालची पण साईड मस्त भाजल्या गेलेली. कलरवरूनच तुम्हाला अंदाज आला असेल. खायला पण हे अतिशय छान लागतं आणि कुरकुरीत होतं. हे जी भाजले गेलं नाही गोल्डन कलरचं, हे खायला अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा. हे झालं आहे, आपण काढून घेऊया. इथे मी पुन्हा थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. पसरून घ्यायचं आपण हे पूर्ण. आता दुसरंही आपण त्याचप्रमाणे इथे सोडून घेणार आहोत. आपल्या चॅनलवर भरपूर सारे थालीपीठ कटलेटच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे, त्या तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्हाला जर वेगवेगळे थालीपीठ कटलेट बनवायचे असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तिथे सर्च करू शकता. मुलांच्या डब्याला द्यायचे असेल ना तर तुम्ही इथे लहान बनवले ना कटलेटसारखे तरी चालेल. कारण एवढे मोठे बनवले की डब्यामध्ये बसण्याची शक्यता कमी असते, म्हणून इथे तुम्ही कटलेट साईजचे बनवले तरी चालेल. ज्या वेळेला तुम्ही हे थालीपीठ बनवणार ना त्यावेळेला फक्त गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे ते आतपर्यंत छान भाजल्या जातात. आणि इथे एकदाच एक चमचा भरून तेल ॲड केलं ना, पुन्हा टाकायचं पण गरज वाटत नाही. त्याच तेलामध्ये हे छान होतात. हे बघा दोन्ही साईड ह्याची छान मस्त भाजल्या गेलेली आहे. असेच भाजून घ्यायचे, इथे करपवायचे नाही. तुम्हाला जर इथे लहान बनवायचे असेल ना तर तुम्ही इथे लहान बनवू शकता. मी नाश्त्यासाठी बनवलेले आहे म्हणून इथे मी मोठीच साईज बनवलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा की तेही असे थालीपीठ बनवून खातील. बऱ्याच जणांना हरभरे आवडत नाही, त्यासाठी तुम्ही असे थालीपीठ बनवून खाल्ले तरी चालेल. बनवणार ना तुम्ही असे पौष्टिक थालीपीठ, नक्की ट्राय करा. चव तर याची भन्नाट लागते. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.